नमस्कार मंडळी, वेलकम टू स्किल अँड स्पाइस फॅमिली। फक्त दूध आणि एक चीज स्लाइस वापरून इतका क्रीमी आणि व्हाईट सॉस पास्ता, चला बनवूया। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम उकळत्या पाण्यात थोडं मीठ घालून त्यामध्ये पास्ता टाका। पास्ता 10 ते 15 मिनिटे छान शिजवून घ्या, म्हणजे सुमारे 80% शिजेपर्यंत उकळून घ्या। आता चाळणीच्या मदतीने पास्ता गाळून त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका। आता आपण भाज्या सौते करून घेऊया। त्यासाठी कढईत थोडं बटर गरम करा। बटर वितळायला लागलं की त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घाला आणि त्याचा मस्त सुगंध येईपर्यंत हलकसं परतून घ्या। आता कांदा घालून तो थोडासा पारदर्शक होईपर्यंत सौते करा। कांदा छान परतला की त्याचा गोडसर स्वाद पास्ताची चव आणखी वाढवतो। आता कॅप्सिकम घालून 2 ते 3 मिनिटे परता। हवं असल्यास या स्टेजला तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता। आता त्याच कढईत थोडं बटर घाला आणि बटर वितळायला लागलं की त्यामध्ये मैदा घाला। बटर आणि मैदा छान एकजीव होईपर्यंत सतत हलवत राहा। हीच स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण यामुळे सॉसमध्ये गुठळ्या होत नाहीत आणि सॉस एकदम सिल्की बनतो। मैदा जास्त भाजायचा नाही, फक्त त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत 1 मिनिट हलक्या आचेवर परतून घ्या। आता थोडं थोडं दूध घालायला सुरुवात करा। एकदम सगळं दूध घालू नका। प्रत्येक वेळी थोडं दूध घाला आणि सतत ढवळत राहा। जसं जसं दूध आणि मैद्याचं मिश्रण एकजीव होईल तसंच पुन्हा थोडं दूध घाला। आता या क्रीमी सॉसमध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालून छान मिक्स करा। त्यानंतर एक चीज स्लाइस घाला आणि सतत हलवत राहा। काही क्षणातच चीज वितळून सॉस आणखी रिच आणि क्रीमी होईल। आता आपण आधी सौते करून घेतलेले भाज्या घाला आणि सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करा। बघा, आपल्या पास्तासाठी एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी बेस तयार झाला आहे। आता या क्रीमी व्हाईट सॉसमध्ये उकडलेला पास्ता घाला आणि हलक्या हाताने छान मिक्स करून घ्या। प्रत्येक पास्तावर या रिच आणि सिल्की सॉसचं सुंदर कोटिंग झालं पाहिजे। जर सॉस थोडा घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध घालून पुन्हा मिक्स करा। बघता बघता आपला एकदम क्रीमी, चीजी आणि रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट सॉस पास्ता सर्व करण्यासाठी तयार आहे। हा पास्ता नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच चविष्ट सोप्या रेसिपीसाठी स्किल अँड स्पाइसला फॉलो करा आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।